ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं मधुराष्टकम. कोणी लिहिलंय? तर हे मधुराष्टकम प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन झाल्यावर श्री वल्लभाचार्यांनी रचलेलं आहे. या मधुराष्टकमचा महिमा असा आहे की रोज तुम्ही त्याचं श्रवण करा. तुमचे मानसिक ताण पूर्णपणे नाहीसे होतील. ज्यांना मानसिक व्याधी आहेत त्यांनी तर हे नक्कीच रोज ऐकलं पाहिजे. कृष्णाच्या सर्व अवयवांमध्ये दृष्टी स्थिर करणं सुद्धा भक्तीच आहे. भगवंतांचं रूप चित्तात आणि हृदयात आणा. भगवंतांची प्रतिमा एकदा मनात ठसली, हृदयात ठसली की त्यांच्या दर्शनात अपार आनंद मिळतो. बाळकृष्णाने एक दिवस कुशी बदलली आणि अतिशय आनंदी आनंद सगळ्या गोकुळवासियांना झाला. सगळे गोकुळवासी कृष्णाने कुशी बदलल्याबद्दल यशोदा मैयाला म्हणायला लागली, अगं यशोदे, तुझ्या बाळाने अंग परिवर्तन केलंय, काहीतरी आता उत्सव केलाच पाहिजे. आणि तेव्हा यशोदेनं कान्हाचा अंग परिवर्तन उत्सव साजरा करायचं ठरवलं. भगवंतांच्या प्रत्येक कृतीत आनंद आहे. यशोदा नंदबाबांना म्हणते, मला व्रजवासियांची पूजा करायची आहे. तिने सर्व गावाला आमंत्रण दिलं. नंदबाबा म्हणतात, काहीही संकोच करू नकोस, सगळ्यांना बोलव. जेव्हापासनं कान्हा घरात आलाय ना, तेव्हापासून घरात लक्ष्मी कोण ठेवून जाते हे समजतच नाही. खरं म्हणजे जेव्हा भाग्य अनुकूल असेल तेव्हा प्रेमानं निसंकोचपणानं दान करावं. भाग्य प्रतिकूल झाल्यावर सर्वस्व जातं आणि आपण म्हणतो, आता मला काय दान करायला जवळ नाही. यशोदेनं पितांबर, साड्या, आभूषणांचा ढीग आणला. सगळ्यांना द्यायचंच होतं ना. यशोदेनं विचार केला, कान्हा जागाच राहिला तर मला त्याला मांडीवरच घेऊन बसायला लागेल. मग मी सगळ्यांचं स्वागत कसं करणार? तेव्हा कान्हानं विचार केला, जर मी झोपलो तर आईला आनंद होणार आहे, मग मी निसतोच ना. आणि कान्हानं लगेच डोळे बंद करून घेतले. यशोदेला एकदम हायसं वाटलं. यशोदेनं विचार केला, सगळ्या गवळणी गोपी आल्यावर दंगा होईल, कान्हाची झोप मोडवील. त्यापेक्षा कान्हाला आपण अंगणामध्ये गाडीच्या खाली झोपूया, म्हणजे घरात वावरायला जागाही प्रशस्त होईल. यशोदेनं अंगणातल्या बैलगाडीच्या खाली कान्हाला पांघरूण घालून नीट निजवलं. गाडीवर दह्याची, लोण्याची, तुपाची हारे भरून ठेवलेले होते. यशोदेकडं गोपी यायला लागल्या. यशोदेनं प्रत्येकीचं स्वागत केलं, सत्कार केलं. ती प्रत्येकांना काही ना काही देत होती. आनंदी आनंद चालला होता. पण ज्याच्यासाठी हा उत्सव होता तो कुठं होता? कान्हाला गाड्याखाली अंगणात ठेवलेलं होतं. थोड्याच वेळानं कान्हाला भूक लागली. आईला बोलवण्याकरता त्यांनी रडायला सुरुवात केली. पण कान्हाचं रडणं यशोदेला ऐकूच गेलं नाही. ती आपल्या उत्सवात सगळ्यांच्या बरोबर गाणी गाण्यातच मग्न होती. कृष्णाला यशोदा काही काळ विसरली आणि संकट आलं. आई आपल्याला विसरली ह्याचं कान्हाला अतिशय वाईट वाटलं. राग आला. कान्हा जोर जोराने हातपाय हलवून रडायला लागला. कान्हानं गाडीला खालनं अशी लाथ मारली की गाडीतले दुधाचे, लोण्याचे, दह्याचे रांजण वर उडाले आणि जोरदार आवाज करत खाली आपटून फुटले. प्रचंड आवाज झाला. सगळ्या अंगणात दही, दूध, लोणी सांडलं आणि मोठा आवाज ऐकून गोपी यशोदा धावत धावत अंगणात आल्या. गाडा मोडून पडलेला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. हे असं कसं काय झालं? तेव्हा बलरामदादांनी सांगितलं, मी बघितलंय. कान्हानं गाड्याला जोरात लाथ मारून गाडा मोडलाय. कुणाचाही बलरामदादाच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. सगळे म्हणले, गप्प बस, लहान बाळ आहे तो असं कसं करेल? तरी सुद्धा इतर मुलं म्हणली, आम्ही पण बघितलं की कान्हानं खालनं लाथ मारली गाडीला. यशोदाने पटकन कान्हाला उचलून आत नेलं, त्याची दृष्ट काढली, त्याला दूध पाजायला घेतलं. भगवंताला जर प्राधान्य न देता आपण भोग वस्तूंना प्राधान्य दिलं ना, तर आपलं असंच होतं. संसाराचा आपला गाडा मोडून पडतो. ह्याकरता भगवंतांना खाली नाही तर गाड्यावर ठेवा, उच्च ठिकाणी ठेवा. दही, लोणी, तूप हे भोग पदार्थ आहेत. आपण जीवनात भोग पदार्थांना प्राधान्य दिलं
तर संसाराचा गाडा नक्कीच उलटून पडेल. जीवनामध्ये, संसारामध्ये भगवंतांना, श्रीकृष्णांना प्राधान्य दिलं तर राग, मोह, लोभ, भय नष्ट होऊन तुमचं जीवन चांगलं होईल. ज्याच्या जीवनात प्रभूंना गौणस्थान दिलं जातं त्यांच्या संसाराची गाडी उलटतेच. काही ठिकाणी हा गाडा म्हणजे शकटासूर राक्षस होता असंही म्हणलेलं आहे. हिरण्याक्ष दैत्याचा मुलगा लोमेश ऋषींच्या शापानं शरीरविहीन झालेला होता आणि तो कान्हाला मारण्याकरता अशरीरी शकटासूर गाडीवर येऊन बसला. म्हणून कान्हाने खालून लाथ मारली आणि शकटासुराला मारलं असंही काही ठिकाणी वर्णन आहे. शकटासुराचा अशा रीतीने उद्धार झाला. एक दिवस तृणावर्त नावाचा राक्षस आपल्याला मारायला येत असल्याचं कान्हाला समजलं. तेव्हा तो अंगणात यशोदा मैयाच्या मांडीवर दूध पित होता. आता तृणावर्तशी सामना करायचा तर आईला आपण दूर केलं पाहिजे, म्हणून कान्हाने एकदम वजन वाढवायला सुरुवात केली. यशोदेला बाळाचं वंश सहनच होईना, म्हणून तिनं कान्हाला खाली ठेवलं आणि त्याच्याकडं अत्यंत प्रेमानं पाहून ती घरात गेली. तृणावर्त म्हणजे वावटळ. गोल गोल फिरत फिरत जे वारं येतं त्याला तृणावर्त किंवा भोवरा किंवा वावटळ म्हणतात. तृणावर्त आला त्यावेळेला इतका वेगानं आला की सर्वत्र धुळीचं साम्राज्य झालं. वादळामुळे झालेल्या अंधारात कोणाला नीट दिसतच नव्हतं. तृणावर्तनं कान्हाला उचलून घेतलं आणि तो वर उडाला. कान्हाला त्यांनी पाठीवर घेतलं तेव्हा कान्हाने दोन्ही हातांनी त्याच्या गळ्याला मिठीच मारली. तृणावर्तचा श्वासच कोंडला गेला. जेवढी शक्ती होती ती संपल्यावर तो गुदमरला आणि तो वरनं खाली 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 येत जोरानं पडला आणि शांत झाला. यशोदेने अंगणात येऊन पाहिलं तर कान्हा तिला दिसला नाही. ती अत्यंत घाबरली. धूळ खाली बसली, वादळ शांत झालं. तेव्हा सगळ्यांना दिसलं की धाडकन्न वरनं काहीतरी पडलं आणि त्याच्या अंगावर कान्हा खेळत होता. गोपीने कान्हाला खाली उतरवलं. लगेच त्याला गोमूत्रानं स्नान घातलं, त्याच्या अंगाला गोमय लावलं, गाई खालनं त्याला कान्हाला फिरवलं आणि यशोदेनं स्तनपान करून कान्हाला शांत झोपवलं. रजोगुणाचा फेराच तृणावर्त आहे. रजोगुण मनात आला की मन चंचल होतं, बुद्धी ईश्वरापासून विन्मुख होते. आपण योग्य मार्गावर चाललो की तृणावर्त रूपी रजोगुणांचा नाश होतो, सत्वगुण वाढायला लागतात. अशा रीतीने कान्हानं जन्मल्यापासून लगेच आपल्या अवतार कार्याला सुरुवात केली. एकदा वसुदेव गर्गाचार्यांना भेटले. वसुदेवाने गर्गाचार्यांना नंदाच्या घरी जाऊन आपल्या दोन्ही मुलांचं नामकरण करावं अशी विनंती केली. परंतु हे काम अत्यंत गुप्तपणे करायला हवं असंही बजावलं. त्याप्रमाणे गर्गाचार्य गोकुळात गेले. नंदाच्या घरी गेल्यानंतर नंद यशोदाने त्यांचं उत्तम स्वागत केलं. आपण भेटलात आणि घरी आलात हे आमचं महाभाग्य आहे. आता आपणच माझ्या दोन्ही मुलांचं नामकरण करावं अशी विनंती नंदराजाने गर्गाचार्यांना केली. तेव्हा गर्गाचार्य म्हणतात, नंदा, मी तर यदुवंशीयांचा पुरोहित आहे. मी जर तुझ्या मुलांचं नामकरण केलं तर सगळ्यांना वाटेल हे देवकी पुत्र आहेत. हे कंसाला समजलं तर तो ह्या मुलांना मारेल. तेव्हा नामकरण मी करत नाही. नंदबाबा म्हणतात, काही काळजी करू नका. आपण अत्यंत गुपचूपपणे गोठ्यामध्ये कुणालाही न बोलवता नामकरण संस्कार करूया. कुणाला काहीही समजणार नाही, पण आपणच हा नामकरण विधी करावा अशी माझी विनंती आहे. गर्गाचार्यांनी दोन्ही मुलांचा गोठ्यामध्ये नामकरण संस्कार केला. फक्त दोन्ही मुलं, त्यांच्या माता नंद आणि गर्गाचार्यच त्यावेळी उपस्थित होते. गर्गाचार्य म्हणाले, हा रोहिणीचा मुलगा सगळ्यांना आनंदी करेल म्हणून याचं नाव राम असं होईल. हा बलवान आहे म्हणून बलराम असं म्हणतील. यादव आणि तुमच्यामध्ये हा भेदभाव ठेवणार नाही म्हणून याला संकर्षण ही नाव पडेल. आणि हा जो सावळ्या रंगाचा आहे ना, ह्याचं नाव कृष्ण आहे. पूर्वी कधी तो वसुदेवाचा पुत्र होता म्हणून हे रहस्य जाणणारे लोक
त्याला वासुदेव म्हणतील. हा सगळ्यांचं कल्याण करेल. नंदा, तुझ्या मुलामध्ये नारायणाचे सर्व गुण आहेत. तुझा मुलगा अगदी नारायणासारखाच आहे. तू अत्यंत सावधपणे याचं रक्षण कर. सनातन गोस्वामींना नारायणासारखा कृष्ण आहे हे मान्य नाही, कारण यामध्ये नारायण श्रेष्ठ ठरतात. उलट कृष्णासारखे नारायण आहेत असं म्हणलं पाहिजे, कारण नारायणांच्याकडं 60 गुण आहेत तर कृष्णाकडं 64 गुण आहेत. नारायणांच्या पेक्षा कृष्णामध्ये 4 गुण अधिक आहेत, आणि ते म्हणजे लीला माधुर्य, वेणू माधुर्य, रूप माधुर्य आणि प्रिया माधुर्य. शिवाय 4 हातांच्यामुळं नारायण जरा कुरूपच वाटतात ना, म्हणून कृष्णच श्रेष्ठ आहे. कान्हासारखी लीला कुणीच करू शकणार नाही. एक गोपी दही, लोणी, दूध विकायला चालली असताना कृष्ण प्रेमात हरूनच गेली. ती दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या ऐवजी माधव घ्या, मुकुंद घ्या, मोहन घ्या असंच म्हणत होती. कान्हाने ते ऐकलं आणि म्हणाले, अरे तू तर मलाच विकायला जातेस, मला थोडं लोणी दे, मी गोकुळचा राजा आहे. कान्हाला चिडवायला सुद्धा गोपींना आनंद वाटायचा, म्हणून ती म्हणाली, गोकुळचे राजे बालराम दादा आहेत, मी त्यांनाच लोणी देईन. या काळ्याला नंदानं कुठून उचलून आणले मला माहित नाही. ए काळ्या, कुठून आणले रे तुला? कान्हानं तिचा पदर पकडला आणि तो जोरानं ओढायला लागला. तेव्हा ती ओरडायला लागली, पदर सोड, पदर सोड, कान्हा माझं दही लोणी सांडेल, मग मला सासू मारेल. कान्हानं पदर सोडला. गवळण पुढं निघाली, पण तिनं मागं वळून बघितलं तर कान्हा तोंड फुगून बसलेला. गवळण मागं आली आणि कान्हाची मनधरणी करायला लागली. कान्हा, घे रे लोणी, मी चुकले बघ, हे घे थोडं लोणी घे. पण कान्हा काही लोणी घेईनाच. शेवटी कंटाळून ती पुढं निघाली. कान्हाने एक दगड उचलला आणि डोक्यावरच्या मडक्यावर मारला. सगळं दही, लोणी, दूध गवळणीच्या अंगावर सांडलं. आणि एवढं होऊन सुद्धा, हे काय रे कान्हा केलंस तू, असं म्हणून ती हसतच राहिली. कान्हाचा पराक्रम कौतुकानं ती अनुभवतच राहिली. अशी लीला कान्हाखेरीज कोण करेल बरं? हे कान्हाचं लीला माधुर्य आहे, पण हे अनुकरणीय नाही. कान्हा वेणू वाजवायला लागला की त्या वेणूचा सूर ज्याच्या कानात शिरतो तो कान्हाचा सेवकच होऊन जातो. संसाराविषयी त्याचं मन उदास होतं. प्रत्येक गोपीला वेणूधूनमधनं आपलं नाव ऐकू येतं. पशुपक्ष्यांना तर वेणूधून ऐकून समाधी लागते. सगळ्यांचं देहभान हरपतं. सर्व देवांनी हातात शस्त्र धारण केली आहेत, पण कान्हाच्या हातात वेणू आहे, दुसऱ्या हातात लोणी साखर आहे. मग श्रेष्ठ कोण आहे बरं? एक गोपी कान्हाला रागवते आणि म्हणते, कृपा कर बाबा, आमच्या स्वयंपाकाच्या वेळी वेणू वाजू नकोस. वेणूचे सूर ऐकून चुलीतली सुकी लाकडं सुद्धा रसपूर्ण होऊन पाझरायला लागतात आणि मग चूल विझून जाती. मग स्वयंपाक कसा करायचा रे? असं हे वेणू माधुर्य आहे. ह्या वेणूंच्या सुरानं दगडामधनं रस व्हायला लागतो आणि यमुनेचा प्रवाह थांबून राहतो. हा वेणू माधुर्याचा प्रभाव आहे. कान्हाच्या अलौकिक रूपानं तर अनेकांना वेड लावलं होतं. निर्गुण ब्रह्माचे उपासक शुकमुनी, मधुसूदन स्वामी कान्हाच्या रूपानं वेडे झाले. ते म्हणतात, आमची इच्छा नसताना सुद्धा ह्या लबाडानं आम्हाला चरणदास बनवलाय, ते केवळ आपल्या रूप माधुर्याने. शुकमुनींनी तर त्यांच्या आईचा त्याग केला, वडिलांचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला, पण ते कान्हाला सोडू शकले नाहीत. शुकमुनी म्हणतात, सृष्टी सुंदर आहे, तर या सुंदर सृष्टीचा निर्माता किती सुंदर असेल. यामुळंच श्रीकृष्णाला आम्ही कधीही विसरू शकत नाही. असं हे कान्हाचं रूप माधुर्य आहे. प्रत्येक जण आपल्या कोतीनुसार भगवंताकडे जायचे प्रयत्न करत असतात, पण भक्तिमार्गात आपण जसं जसं भगवंतांचं नामस्मरण करायला लागतो, कीर्तन करायला लागतो, तसे तसे भगवंत आपल्याकडे एक एक पाऊल टाकत येतात. आपण नामस्मरण विनम्रपणे करत असताना भगवंत स्वप्नात दर्शन देतात. मग भक्ताला डोळ्यांनी स्पर्श करतात, मनानंच बोलतात आणि शेवटी सिंहासनावरनं उठून आपल्याला आलिंगन देतात. हे भगवंतांचं प्रिय माधुर्य आहे. कोणत्याही गोष्टीला स्त्रीभाव दिला की प्रेमभाव वाढतो, म्हणून हे भगवंतांचं प्रिया माधुर्य म्हणलेलं आहे.
कान्हा आनंदानं गोपींच्या घरची कामं करतो, तराजू आणून देतो, त्यांची पादत्राणं आणून देतो, त्यांना आनंद देण्याकरता गाणी म्हणतो, नाच करतो, गोपींची पाठ चेपतो, डोकं चेपतो, त्यांच्या बाळांचं नाकतोंड साफ करतो, बाळांची त्यांच्या दुपटी बदलतो. हे गोपींना आनंद देण्याकरता कान्हा करत असतो आणि गोपींना आनंद झाल्यामुळं कान्हाला आनंद होतो. हेच कान्हाचं प्रियामाधुर्य आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान